हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. हे आहे कोरा केंद्राचं एक्झिबिशन. इकडे एक थायलंडवालं एक्झिबिशन लागलं होतं, पण मॅडमबरोबर जायचं म्हणजे तुम्हाला काय सांगू, माझा एक्सपिरियन्स खूप बेकार असतो. प्रत्येक स्टॉलवर थांबणार आणि प्रत्येक स्टॉलवर जे दिसणार ते तिला पाहिजे असतं. कशाचा काय संबंध असला नसला आहे नाही आहे, काही संबंध नाही, ती घेत सुटते. आता या फ्लावर स्टॉलकडे थांबली आहे आणि उगाचच फ्लावर घ्यायचं आहे म्हणून जिद्द करत बसली आहे. आपल्याकडे आहे ऑलरेडी आहे, नाही ऑलरेडी आहे. लबुबू गाईज, लबुबू बघू शकता तुम्ही इकडे. कोको कोला के साथ लबुबू इन स्टाईल, ऑल कलर्स. गाईज आम्ही जसं आम्ही एक्झिबिशनला आणि आम्ही पोचलेलो आहोत आमच्या फेवरेट काउंटरला, विच इज आणि हे गरमागरम बनवते आणि आम्ही ऑर्डर केलेलं आहे त्याचा. गाईज आम्ही लास्ट टाइम 3-4 खाल्लेले, आज एवढं नाही खाणार पण खाणार. आज घरी जेवायचं आहे म्हणून टेस्ट बनत आहे. आम्ही जाताना पीठ घेऊन जाणार आहोत, तर घरी जाऊन मी शॉपिंग केली आहे. कसं वाटतंय? सगळी खायची जास्त आहे. तुला कसं वाटलं? मला नाही आवडत एक्झिबिशन, मी एकटी जाऊ शकते. गाईज बट कोणाला तरी घेऊन नाही, मी या वेळेला काही घेतलं नाहीये, जास्त खायचंच घेतलंय. मला आता जाऊन कळेल. तर गाईज आता ही एक एक करून ओपन करणार आहे. येस, आणि आम्ही घरी पण आणले. ते माहितीये त्यांना, लिफ्ट मधनं घरीच येतात. गोष्ट हे मी घेतलंय. हे बघा तिची चॉईस, तिची शॉपिंग बघा. हे श्रग आहे, श्रग घेतलंय हे. त्यानंतर नेक्स्ट आहे, एक मिनिट, ठीक आहे. हा, हे मला खूप क्यूट वाटले. हे क्लिप आहे, 2 घेतलंय, हे एक आणि हे एक. स्टेशनला 10,000 रुपयाला मिळते, पण मॅडमने किती दिले? 100 रुपीजला 2 घेतले. तिने फक्त माझे 50 मागितलेले, माझे सुट्टे नव्हते म्हणून मी तिला 100 दिले, पण तिने ते 100चे 2 घेतले. असं नाही की 50 घेऊन 50 रिटर्न नाही झालं. काय माहिती, मला हा कलर आवडला, पण मी येल्लोला रेजिस्ट कसं नको करू म्हणून मी येल्लो पण घेतला. रेजिस्ट करू नको, हे पण घेतलंय. प्लेट पहिले इंग्लिश सरळ बोल. प्लेट पण घेतली मी. इंग्लिश काय? कसं मी रेजिस्ट नको करू. अरे वा वा वा, रॉंग आहे. नेक्स्ट यार, ही प्लेट पण घेतली मी. हे मी काय करायला घेतली ना, हा ती आता तुम्ही बघाल त्याच्यामध्ये काय काय कचरा जमा होतो. हा, ते मी ज्वेलरी टॉल घेतली, लाईक एव्हरीडे यूज. जी तिलाच मिळणार नाहीये. ही बघा इकडे बसली आहे, आज नवीन गार्डन मध्ये राऊंड मारून आली आहे. हे बघा, आता हे चाळे बघा. हे किचन आहे. काय आहे किचन? आता ही वय काय आपलं, आपण करतो का? आयडेंटिफाय माय बॅग. ठीक आहे, आता पुढचं मम्मी. आणि कोणीतरी तीच जर किचन काढून टाकली, हा ना, तर तू काय करणार? हा ना, ते पण बॅगच्या आतमध्ये ठेवणार. ओके, बॅग उघडून बघणार का? आता मम्मी दाखव. कमी का? अर्ध उगाच आपलं काय पण. हे तुझ्या आयटम मला इंटरेस्ट नाही. एक सेकंड. सगळीकडे जाते आणि आपल्या कानातले हे ते काय काय घेत बसलेले असते, कसले तरी गट्या कानात. हे खूप क्यूट आहे, उघडून दाखव. असं कळत नाही. ते नाही, त्यांना कळायचं पण नाही. नाही, त्यांना कळायचं आहे, त्यांना क्युरिओसिटी आहे काय घेतलंय. तेच घेत, आम्हाला नाही बघायचं. हे बघा गाईस, एवढे सुंदर. एनिवेज, नेक्स्ट मी हे घेतलेलं आहे. हे ऍक्च्युली कप आहे, आपलं ग्लासेस आहेत, दूध वगैरे लहान मुलांना द्यायला, पण आम्ही याचा यूज काहीतरी भलता करणार आहोत, तर तुम्हाला दिसेलच. दाखवू. ठीक आहे, नेक्स्ट हे आपलंच आहे. काय? आता आलं नेक्स्ट. हे आणले आहे मी करेला चिप्स. मला खूप आवडतात, गोड तिखट मस्त लागतात आणि घटिया आयटम. आय मीन ट्रायंगल. हे खूप यमी आहे गाईस, मी आता खाणार. खट्टे मिठ्ठे. हे आणली आहे मी फुलवडी, माझी फेवरेट. अच्छा, ही सुंदर लागते. अच्छा अच्छा, दाखवलं मी. आणि तुझी फेवरेट परत एक अजून एक आयटम, म्हणजे सुंदर आयटम, स्क्वेअर आयटम. हे पण गाईस खट्टा मिठ्ठा आहे. एक आहे ट्रायंगल, एक आहे स्क्वेअर. दोन्ही टेस्ट सेम आहे, खट्टा खट्टा खट्टा. ॲज यू नो ऑल गाईज की मला खट्टा नाही आवडत. ठीक आहे, आता पुढचं तू दाखव. त्यानंतर आणलं आहे हे तुला काय करणार आहे? ठीक आहे, तरी दाखव. तेच तर, गोटा फ्लावर आणलंय. फ्लोर गोटा फ्लोर. फ्लावर. हा, फ्लावर. नको. हा, गोट्याचा आटा. गोटा म्हणजे हे भजिया असतात, या गोल गोल गोली भजी म्हणतात आमच्यामध्ये, तर ते आहे. नेक्स्ट हे मध्येच घुसली. आणलं आहे एक सेकंड. हे नाही, हे आहे मिरची. ही रेड मिरची आहे, ती दुसरी लसूण चटणी. पण गाईस हे खूप टेस्टी आहे. हे नाही, मला मिरची आवडली. हे वाला यम यम एकदम असं आहे, खट्टासा. आणि त्यावर आम्हाला 2 घटिया क्वालिटीच्या प्लास्टिकच्या डब्या दिल्या आहेत. 2 आम्हाला फ्री डबे दिले, फ्री. सो चीप. नेक्स्ट आता मम्मी दाखवणार पुढचं, कारण हिला वाचायला येत नाही. फ्लॉर काहीतरी करतो. एक्सप्लोर. हा, आणि हे जे आमचं फेवरेट काय आहे, हा गाईस, जे आम्ही तिकडे खाल्लं, थालीपीठ. आणि आम्ही पार्सल सुद्धा आणलंय. आणि एक मेंबर घरी होता, त्यांच्यासाठी पार्सल आणलेलं आहे, हुरडा थालीपीठ. आणि ते घरी करायला आम्ही हे पीठ पण आणले. आम्ही खूप हुशार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट माझा फेवरेट वाटी दाल खमण. वाटी दाल नो खमण. तिकडे आम्ही टेस्ट पण केलं, खूप यमी लागत. तिकडे आपण खमण टेस्ट केलं. हे वाटी दाल नो खमण. अच्छा, ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त दाल असते
देर इज नो राईस और देर इज नो आय डोंट नो काय. हां, हे आहे व्हाईट ढोकला. हे मी आणलं होतं लास्ट टाइमला करायला मिळालं नाही, पण यावेळेला नक्की करणार आहे आणि आय शो यू गाईज द रेसिपी. काय करणार आज? आज आहे संकष्टी ना, अंगारकी संकष्टी जी श्रावण महिन्यात आली आहे. तर आम्ही आज विचार केला आहे की मोदक तर सगळेच बनवतात, आम्ही बनवणार आहोत GSB स्पेशल पातोळ्या. आणि माझी पातोळ्याची रेसिपी वेगळी आहे. तर त्याची प्रॉपर टिपिकल GSB रेसिपी आहे, तर तुम्हाला दाखवतो. हे आज हळूवडे केले. दाखव हळूवडी, आलू वडे केले आणि बाकीचे मी याच्यात ठेवलेत मस्तपैकी. आता पूर्ण श्रावण आम्हाला हळूवडी मिळेल. या डाळ राईस आलूवडी, डाळ राईस आलूवडी, डाळ राईस. येस, बेस्ट फूड एव्हर. या तर गाईज मम्मीने आता काढला आहे खोबरा. येस, हे आमच्याकडे रेडीमेड किसून मिळतं. हाफ kgचं पॅकेट असतं, मस्त किसून मिळतं. आणि जर लाईट कमी येत असेल तर लाईट आहे. आता आपण सुरू करणार आहोत पातोळीसाठी. त्यासाठी मी थोडी तयारी केलेली आहे. तयारी दाखवणार आता. हळदीची पानं ही अशी मी कट करून घेतली आहे. मोठी मोठी होती म्हणून मी दोन दोन धुवून स्वच्छ कट करून ठेवली आहे. ठीक आहे, ही आहे तयारी 1. आणि इकडे मी कढई घेणार आहे. ही आहे माझी कढई. आता या कढईमध्ये जाणार आहे तूप. थोडस टाकायचं तूप. उप्स, हे खूप कमी टाकलंस तू. हा, ते आहे सारण. ही पद्धत बरोबर आहे की चुकीची आहे माहित नाही, बट गाईज माझं फेवरेट आहे गुड. हे बघा, हे मी किसून असं ना जो अगं गरम लागेल ना थोडस तो की जो आपला जो हे असतं ना, काय म्हणतात त्याला, ब्लॉक जो असतो तो आणून मी असं किसून डब्यात ठेवून देते. म्हणजे आपल्याला कसं लगेच फ्रीज मध्ये ठेवलेला असतो. जास्त पण गोड बरं नाही. थोडस आता यामध्ये टाकायचं थोडस पाणी. मस्तपैकी वितळवून घ्यायचा. आणि जसा वितळला लगेचच वितळला. काय बोलायचंय तुला की लगेच कसा वितळला? हा, कारण किसून ठेवलेला ना, किसून ठेवलं की लगेच वितळतो. आता ते जर ब्लॉक असला तर मग तो थोडा वेळ लागतो. तर असं हे बघा, जर असं वितळल्यासारखा वाटला. कॅरमलाइज्ड झालाय. जास्त मी बनवत नाही आहे कारण मला जास्त नको आहे. अराउंड 10 पातोळ्या तरी बनतील एवढंच बनवणार आहे. हे झालं जरा असं नाही गरम हा बरोबर. अच्छा, मग त्याच्यात टाकायचं खोबरा. हे बघा गाईस, खोबरं टाकलं आहे. थोडंसंच बनवते मम्मी. जास्त आहे. ठीक आहे ना, मग थोडंसं चमच्याने घेऊन खाऊया. मला हे खूप आवडतं. अरे पण बनायच्या आधी खायचं पडलंय तुला, कारण मला हे नुसतं खायला खूप आवडतं. बघा गाईस, अशी बोलते म्हणजे काय, बनलं नाही तर आपलं खायचं काय असं हे बनवायचं. यातलं पाणी पूर्ण आटून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये टाकायची वेलची, जायफळ. ते आता हे वापरलं ना, मी काय करते माहिती, जसं आणते ना बाहेरून तसं फ्रीजर मध्ये टाकते. ते एकदम कडक होऊन जातं. आणि मग कडक झालं ना की नेक्स्ट डे ला काढून वरती ठेवते. मग ते असं जरा सॉफ्ट यूज, म्हणजे जास्त लाईफ त्याची. तुमच्यासाठी प्रो टिप गाईस. किंवा इव्हन घरी पण आपण जेव्हा किसून ठेवतो तेव्हा किसल्याबरोबर लगेच ते ना फ्रीजर मध्ये ठेवतात. फ्रीजर मध्ये ठेवलं की ते एकदम जाम कडक होतं. आणि कडक झालं 2 दिवस, जसं पाहिजे, गरज नसेल तर फ्रीजर मध्ये राहू दे. आणि जेव्हा पाहिजे असेल त्याच्या 1 दिवस आधी फ्रीज मध्ये काढून ठेवायचं. असं प्रॉपर ते मग आठवडाभर वरती फ्रीज मध्ये ठेवलं. वरती म्हणजे आता काय, फ्रीजर मध्ये ठेवलं. फ्रीजर मधून काढून फ्रीज मध्ये ठेवलं तर कमी नाही होणार. क्या बात आहे. असे मुली शिकल्या बघितलं. मुली एकरीच तर आहे. तुम्ही पण शिकाल ना. हे बघा गाईस, बनतंय हे. सिनेमॅटिक शॉट गाईज. ही आली आहे
वेलचीची पूड मी बघू शकता हे बघा करून ठेवलेली आहे. हो 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 स्मेल, काश तुम्हाला स्मेल आला असता पण आम्हाला येतोय. हे असं सुकत आलंय, जास्त पण नाही सुकवायचं मला, असं असं ज्युसी ज्युसी आवडतं. हा जास्त थोडं ते गुळगुळ करायला लागतं. सो हे बघा माझा गुळ ब्राऊन असल्याने जरा कलर जरा ब्राऊन आहे. आणि आता इकडे व्हाईट व्हाईट पण आहे. अरे खोबरं आहे व्हाईट व्हाईट. मग ते का नाही ब्राऊन झालाय? हे आहे तांदूळ भिजत घातलेले, त्यातलं आता पाणी काढणार, धुवून घेते स्वच्छ आणि मग दाखवते. तांदूळ हे बघा तांदूळ धुतलेले आहे. आता त्याची आपल्याला करायची आहे पेस्ट. याच्यात मी टाकणार आहे मीठ, थोडस मीठ टाकलं. पुन्हा एकदा आपल्याला याच्यात टाकायचं आहे नारळ, खोबरं. अरे हा नारळ अख्खा असतो त्याला नारळ म्हणतात ना? येस. तो किसल्यावर त्याचं खोबरं होतं. येस आय नो. किंवा ओला नारळ, सुकं खोबरं. हे बघा बस एवढं, जस्ट 1 चिमटी. 1 स्पून ऑफ खोबरं आणि 1 वाटी ऑफ डाळ. भाजी भाजी नो चपाती नाही बघा काय भाजी पण बनली. ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. आय ऍड साखर, शुगर ऑल्सो, बिकॉज थोडं पातीला ना चव येते, मग म्हणून आम्ही हा व्हिडिओ काढलाय की तुम्हाला काही हेल्प झाली तर. येस. आणि हे बघा गाईस आमचं वाटलेलं आहे. कन्सिस्टन्सी ही बघा अशी पाहिजे, दाखवते ही बघा अशी घट्ट कन्सिस्टन्सी पाहिजे. इट शुड बी लाईक दिस. ठीक आहे. लस्सी सारखी. लस्सी पेक्षा घट्ट म्हणायला हरकत नाही, पण दही सारखी. ठीक आहे. हे झालं. 1 पार्ट इज रेडी. युअर 1 पार्ट इज रेडी अँड 1 पार्ट. तर गाईज इकडे मम्मी करते आहे मम्मीची पहिली पातोळी. हे असं घ्यायचं, असं पानावर टाकायचं आणि असं पसरवायचं. डोसा कसा आपण पसरवतो तसं बघू शकता तुम्ही. असं जरा पातळ लेअर, आपण जेवढं पातळ जेवढं आवडतं तेवढं पातळ करायचं. आणि पातळच चांगली लागते. हे दिसतंय तुम्हाला? हे सगळीकडे इक्वल पसरलं पाहिजे, थोडस बाहेर. आणि असा फिश सारखा शेप यायला पाहिजे. मच्छीचे नावं काढू नको. मग ह्यांना कॉन्टॅक्ट कसं देऊ मी, काय हे कसला शेप यायला पाहिजे? असं काय मच्छीच्या शिवाय काय दिसत नाही का त्यांना? मच्छीची नावं श्रावण मध्ये घ्यायची. अच्छा अच्छा अच्छा. ओ आता याच्यामध्ये घालायचं आहे हे हाताने सारण. येस. हे अशी एक मध्ये लाईन बनवायची. हे असं व्यवस्थित प्रत्येक बाईटला आलं पाहिजे. येस. एवढंच करणार. सो असं करून ह्याला फोल्ड करायचं. ठीक आहे. आणि फोल्ड करून इकडे साईडला ठेवायचं. नेक्स्ट नाव इट्स टाइम फॉर द नेक्स्ट. आणि फटाफट तिकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तिकडे दाखव पाणी उकळायला ठेवलेलं आहे. माझं स्टीमर म्हणजे हे होतंय तोपर्यंत. हे देसी नाही ग, दिस इज द ओनली स्टीमर. देसी म्हणजे काय, इम्पोर्टेड कुठला असतो? स्क्वेअर शेप पण बनवू शकतो गाईज. शेप पानाच्या हिशोबाने बनवायचा आहे. जसं पान असतो तसं त्याला शेप द्यायचा आहे. जेवढी जास्त जागा मिळेल तुम्हाला तेवढं तुम्हाला व्यवस्थित पसरवायला मिळेल. ठीक आहे. म्हणून मी आज कमी बनवलंय. 10चा माझा हिशोब आहे. पण मला असं वाटतं त्याच्यापेक्षा पण कमी बनेल. मला असं वाटतं भरपूर बनेल. न्यू कमर्सला जास्त नॉलेज नसतं. अच्छा. बघा त्यांना तरी दिसलं काय झालं फोन मध्ये. बघा काय बघणार काय? बघा पातोळी. अच्छा. बाकी काय तू दाखवणार? तुझा चेहरा. थँक्स. काहीतरी चांगलं दाखवल्याबद्दल ओ धन्यवाद. बाई गोश बाई काय गाड आहे. गाईज ही बघा स्वतःच बोलली गाड आहे. कसं वाकली विकली कसं अगं किंचाळते ते कॅमेरामध्ये. आणि ते पण एवढा आवाज जाईल ना, लोक टीव्ही बंद करून टाकतील. आवाज कमी करूया ना आपण, आपल्याकडे पण तर ऑप्शन आहे. हा, हेच ऑप्शन करत बसते मी दिवसभर. एक्सक्यूज मी. बाय द वे, तुम्ही जे व्हिडिओ बघता त्याची एडिटिंग मी करत असते.
आणि फायनल एडिटिंग मी करते. त्याच्यामध्ये कोणाला ठेवायचं कोणाला नाही ठेवायचं हे मी डिसाइड करते. हा हे पण आहे गाईज, मम्मी सगळं डिसाइड करते कोणाला कुठे काय ठेवायचं ते. हा तर त्याच्यामुळे तर जर कोणी मिस झालं नाही तर कोणी काय दिसलं नाही नाही असं काही नाहीये, तर हे मम्मी करते. हा गाईज, तर बेटर यू गाईज बिहेव गुड विथ मी. बदला तो लेंगे हम मजाक करते हैं भाई, हमारा सिर्फ टाइम पास चालू रहता है, दूसरा तो कुछ जिंदगी में है नहीं. आता माझ्या बघा आतापर्यंत माझ्या झालेले आहे अराउंड 4 म्हणजे 2 पानं यूज झाली. तुम्हाला आता ही गाईज लास्ट पातळी दाखवणार आणि मग बंद करणार. हे बघा, हे कसं ते आता जे उकडीचं आपण करतो मोदक सारखं, त्याची अशी पारी बनवून मग त्याला ती अशी चिकटवून मग त्याच्यात करावी लागते. ही टेस्ट आणि त्याची टेस्ट खूप म्हणजे खूप जमीन आसमानचा फरक आहे. तर तुम्ही नक्की कधीतरी ही बनवून बघा आणि मग तुम्हाला कळेल की याच्यात आणि त्याच्यात काय फरक आहे. ठीक आहे, आणि बनवल्यानंतर मला मेसेज करा. मेसेज जे मला मेसेज नाही काहीच. एक सेकंड, कोणी कोणाला ओळखत नाही इकडे. मेसेज नाही करायचा आहे, कमेंट करायचा आहे. कमेंट करायचं आहे गाईज. आणि तरी पण कमेंट मध्ये तर बोलायचंच आहे. जे मला मेसेज मध्ये जे मेसेज करतील त्यांना मी सांगणार पहिलं कमेंट करा. हा, नाही तर ब्लॉक. काही बघा तुम्ही, मी काय नाही बोलत. अच्छा, तुमची ब्लॉगर बोलते, तुम्हाला ब्लॉक करायच्या वार्ता चालू. अच्छा, पण गाईज यार कमेंट करा यार गाईज, असं थोडी ना करायचं. कमेंट करायचं ना, ते मनात ठेवतात. आपले ऑडियन्स आहे ना हे जरा शाय आहे, इंट्रोवर्ट्स जरा. तर ठीक आहे, थोडा टाइम लागेल पण बोलतील. तोपर्यंत आम्ही चालू राहतो. तर मम्मी ठेवणार आहे स्टीमर मध्ये. सो दिस इज हाऊ वी शुड कीप. अच्छा, ये हुआ लफड़ा. लफड़ा नंबर 1. कारण काय आहे, पानं जर मोठी असतील तर ते स्टीमर मध्ये पण राहायचा प्रॉब्लेम येतो. आणि मम्मीची सगळी पानं मोठी आहे. नाही, स्टील वी कॅन मॅनेज समहाव. सी असं सगळं एकावर एक ठेवायचं. म्हणून मी साईडला भरलं नाहीये कारण ती फोल्ड होतात पानं. आणि गाईज मी पण एक करणार आहे आज. गाईज स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे. सबने देखना अच्छी बात आहे. दाखव जरा. पाय बी उडवले. गाईज जर तुमची पानं मोठी असेल ते तुम्ही असे कट पण करू शकतात. ऑप्शन असतं कट करायचं. ऑप्शन असतं, बटन दाबा साईड. बटन दाबा, आपोआप कट होती. हे बघा गाईज स्टीमवर ठेवलंय. हे बघा आळूवडी करते इकडे. गाईज हे बघा आता मम्मी उघडणार. हे बघा याच्यात पाणी होतं गाईज, जे गरम होऊन ह्याला स्टीम केलंय. शी सगळ्यांना स्टीमर माहिती आहे, जर कोणाला माहित नसेल तर. आणि हे बघा, हो 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 हो, सी असं पातळ व्हायला पाहिजे सो दॅट आपल्याला. अरे मला दिसू दे. हे बघा, चिव हे 3 3 4 आणि 5. आणि 5 देवाला दाखवणार आहे आमच्या सोनूच्या नाजूकच्या हाताने. तुम्ही बघू शकता सारण बघितलंय कसं व्यवस्थित. असं नाहीये जाड, मला असं आवडत नाही. सो हे बघा कसं मस्तपैकी पातळ. तर हे बघा आता मम्मी हे करते. गाईस देवाला नैवेद्य दाखवूया. बघा हे बघा आमचे देव. हे बघा तुम्ही पण इकडे ठेव. इचिने उलट असं ठेव. ठीक आहे.